नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, पोलीस भरती 2024 संदर्भात 50,000 पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत, ते पोलीस भरतीपासून वंचित राहणार आहे. अगोदर कोरोना आणि आता नंतर शासनाचे दुर्लक्ष. तर पहा 5 वर्षांपासून हे उमेदवार तयारी करत आहेत. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 50,000 उमेदवार पोलीस भरतीपासून वंचित राहण्याचा धोका आहे. का? तर वयवाढ आदेशाची वैधता 31 मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी त्या उमेदवारांनी केलेली आहे. 5 वर्षापासून अहोरात्र तयारी, आधी कोरोना आणि आता शासनाचे दुर्लक्ष. तर पहा, छत्रपती संभाजीनगर लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी आहे. यामध्ये एकीकडे सत्ताधारी विरोधक हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त झालेले असताना राज्यातील लाखो तरुण तरुणींच्या स्वप्नांवर मात्र पाणी फेरले जात आहे. शासनातर्फे तब्बल 5 वर्षांनंतर पोलीस शिपायांच्या 17,471 जागांची भरती जाहीर केली. मात्र कोरोना काळात ही भरती रखडल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे. म्हणजे पहा, एकंदरीतच हा जो विषय आहे संपूर्ण तो आहे वयोमर्यादेसंदर्भात. काही उमेदवारांचं म्हणणं असं आहे, की कोरोना आणि नंतर शासनाचं दुर्लक्ष या कारणाने भरतीची जी प्रक्रिया आहे ती दरवर्षी न होता भरती दिवसेंदिवस लांबत चाललेली आहे. त्यामुळे उमेदवारांचं वय हे वाढलेलं आहे आणि आता उमेदवार हे वयामध्ये बसत नाहीत आणि त्यामध्ये शासनाने वयामध्ये कोणतीही सूट उमेदवारांना दिलेली नाही. तर पहा, मार्च 2023 च्या शासनाच्या आदेशाची वैधता दिनांक 31 मार्चपर्यंत जरी वाढवली, तरी या उमेदवारांना प्रयत्नासाठी एक संधी मिळेल. मात्र गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरातील उमेदवार सरकारचे उंबरठे झिजवत असताना त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये पहा, गृहमंत्र्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे. गृहमंत्री म्हणाले, डिसेंबर 2023 च्या आधी जाहिरात निघाल्यास कोरोनामुळे संधी गेलेले उमेदवार देखील वयोमर्यादेच्या अटीत बसून भरतीसाठी पात्र ठरले असते. मुलांची मागणी रास्त वाटते, त्यांचा फायदा होत असेल तर आढावा घेऊन बदल केला जाईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता झालीच नाही. का? कारण की आपल्याला माहीतच आहे की भरतीची जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. तरी सुद्धा आदेशासंदर्भात कोणतीही माहिती किंवा अपडेट आलेली नाही. आपल्या राज्यात या ठिकाणी पहा, नेमकी मागणी काय आहे त्यांची. तर 3 मार्च 2023 रोजी सामान्य प्रशासन विभागामार्फत 2 वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार 31 डिसेंबर 2023 पर्यंत भरती होणे अपेक्षित होते. ही भरती 22-23 साठी आहे. त्यानुसार यात वयगणना 21-22 व 23 या वर्षातील करावी किंवा 21-22 व 2023 या वर्षातील वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना केवळ एक संधी द्यावी. म्हणजे पहा मित्रांनो, सरळ-सरळ त्यांचं म्हणणं आहे, की 21-22 ही जी भरतीची वयोमर्यादा आहे तिथपर्यंत ठेवावी, म्हणजे त्या वर्षांपर्यंत ठेवावी आणि अगोदर जी 2 वर्ष सूट देण्यात आली होती भरतीमध्ये, ती कायम ठेवण्यात यावी आणि एक संधी आम्हाला देण्यात यावी, असं ज्यांचं वय झालेलं आहे त्यांचं उमेदवारांचं म्हणणं आहे. तर पहा, यापूर्वी झालेली भरतीची या ठिकाणी वर्ष दिलेली आहे. 2016 4,300, 2017 1,717, 2018 3,287, 2019 आणि सरळ 2021 मध्ये भरती झालेली होती, जी 2022 मध्ये पार पडली. म्हणजे पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही गॅप पाहू शकता, की 2021 नंतर आता सरळ 2024 मध्ये भरती होत आहे. तर पहा, या उमेदवारांचं म्हणणं असंच आहे, की आम्हाला एक संधी देण्यात यावी आणि वयवाढ यामध्ये करण्यात यावी, जी शिपाई पदासाठी असते ती वयामध्ये सूट यामध्ये देण्यात यावी. तर पहा, ही होती संपूर्ण अपडेट. या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली किंवा पोलीस भरती संदर्भात जी काही अपडेट येईल ती तुम्हाला चॅनलद्वारे पुरवल्या जाईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.